गुड आफ्टरनून. ज्यावेळी 100 किलोचे दोन पैलवान आपसामध्ये जोरदार हाणामारी करतात, त्यावेळी 25 किलोचा एखादा सिंगल पसली मेडिएटर तो जर भांडण सोडवत असेल तर विचार करा, ते भांडण सुटणार आहे का? त्या मीडिएटरलाच कानाला धरून बाहेर फेकलं जाईल. तर असंच काही घडलंय इस्लामाबादमध्ये. US आणि इराण वॉरचं जे वॉर चालू होतं आणि सीज फायरच्या ज्या वाटाघाटी सुरू होत्या, मध्यस्थी पाकिस्तान करत होता आणि त्या मध्यस्थी सपशेल फसलेली आहे पाकिस्तानची मध्यस्थी. आणि JD व्हान्स हात हलवत परत गेलेले आहेत. इराण आणि US मध्ये कुठल्याही गोष्टीवर एकमत झालेलं नाहीये. सगळं जग ज्या गोष्टीकडे लक्ष देऊन पाहत होतं, इस्लामाबादकडे सगळ्या जगाचं लक्ष होतं की हे काहीतरी दोघांचं एकमत होईल आणि हे भांडण मिटेल, कारण की एंटायर वर्ल्ड एनर्जी क्रायसिसमधनं जात आहे. पण मित्रांनो, सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे मध्यस्थी करणाराही तेवढा स्ट्रॉंग असायला हवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला काही गोष्टी अशा वाटतात की का हे डील होऊ शकत नव्हतं. तर काही गोष्टी अशा दिसत होत्या आपल्याला सुरुवातीपासूनच की ज्यामध्ये वॉर US, इराण आणि इस्रायलमध्ये चालू होतं आणि टॉक्स जे चालू होते इस्लामाबादमध्ये, त्यात इस्रायलचा एकही प्रतिनिधी नव्हता. त्यामुळे सुरुवातीलाच थोडीशी शंका आली होती. पण ठीक आहे, आपण म्हटलं बघूयात काय होतं पुढं ते. त्यानंतर USने ज्या मागण्या किंवा USचे जे काही पॉईंट्स होते तर ते अतिशय अग्रेसिव्ह आणि त्याच जुने पॉईंट्स त्यांनी ज्यासाठी युद्ध सुरू झालं त्याच पॉईंटवर ते अडून बसले की इराणनी युरेनियमचं जे एनरिच केलेलं युरेनियम आहे ते दुसऱ्या देशाच्या ताब्यात द्यावं म्हणून. तर हे इराण करणं शक्यच नाहीये. म्हणजे अटच अशी टाकायची. दुसरी गोष्ट होती त्यांची की होर्मुझ परत ओपन करा. तर इराणच्या ज्या काही इराणनी 15 पॉईंट्सचा एक ड्राफ्ट केला होता, तो त्यांनी सपशेल फेटाळून लावला आणि त्यांचे स्वतःचे 10 पॉईंट्सचा एक ड्राफ्ट त्यांनी समोर ठेवला. आणि अजून एक गोष्ट मित्रांनो, तुम्ही लक्षात घेतली का की ज्यावेळी हे टॉक सुरू झाले त्यावेळी मीडियाने किंवा हे दोन्ही पार्टीज समोरासमोर बसलेले इस्लामाबादमध्ये आणि त्याचे काही फोटो इमेजेस आपल्यापर्यंत आलेले नाहीयेत. म्हणजे हे टॉक्स फ्रेंडली वातावरणात कुठल्याही पद्धतीने झाले नाहीयेत. म्हणजे अमेरिका काहीतरी ड्राफ्ट तयार करत होता, तो पाकिस्तानतर्फे इराणला मिळत होता, इराण त्याच्यावरनं काहीतरी देत होतं आणि मग ते टॉक पुढे जाणं थोडंसं अवघडच दिसत होतं. अजून काही पॉईंट असे होते की हे रात्री मध्यरात्रीमध्ये रावळपिंडीला इराणचे 3 मोठे विमानं आली. त्याच्यामध्ये काही मिलिटरी फोर्स होता. म्हणजे इराणला अजूनही भीती वाटते की टॉक्समध्ये गुंतवून हे इथे आपल्यावर अटॅक करणार आहेत का. आणि जर एकमेकाबद्दल विश्वासच नसेल तर हे टॉक करणं फार अवघड असतं. इराणला बळजबरीने तहासाठी तयार गेलेलं होतं आणि अमेरिकाला नाईलाज आहे म्हणून बोलायचं होतं. आणि मग अशा कंडिशनमध्ये एकमत होणं थोडंसं अवघड होतं आणि ते तसंच झालेलं आहे. चौथी गोष्ट, हे वॉर चालू होतं, डिस्कशन चालू होतं, त्याच वेळी इस्रायल मात्र अंधाधुंद बॉम्बिंग लेबनॉनवर करत होतं. लेबनॉन हिजबुल्ला ऍक्च्युली हा सगळा इराणचा प्रॉक्सी आहे आणि लेबनॉनवर हल्ले करून इस्रायल जर म्हणत असेल की वॉर थांबवूया तर इराण कधीही त्याला मान्यता देणार नव्हतं. हे इस्रायललाही माहीत होतं. मग हे इस्रायलला वाटत होतं का की वॉर थांबूच नाही, कारण की काही घटनाच अशा घडतायत बघा. चायनाकडनं इराणला गुप्त मेसेजेस आलेले होते की सावध राहा, तुम्हाला टॉकमध्ये गुंतवून ते स्वतःची तयारी करतायत, लष्करी तयारी करून परत एकदा फार मोठा हल्ला इराणवर होऊ शकतो. म्हणजे ह्या न्यूज जर अशा मीडियामध्ये सर्क्युलेट होत असतील तर इराण पण सावधगिरी बाळगूनच या टॉक्सला गेलेला असेल. त्या पुढचा मुद्दा, वॉरचे डिस्कशन चालू असताना ट्रम्प मात्र तिकडे US मध्ये बसून अतिशय प्रोव्होकेटिंग असे ट्विट्स करत होता की ज्यामुळे इराण पण हे टॉक्स करण्यामध्ये फार काही सिरियसनेस दाखवत नव्हता. सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा पॉईंट, ज्यावेळी इस्लामाबादमध्ये हे टॉक्स चालू होते त्याच वेळी
एप्स्टीन फाईलवाला एप्स्टीन आणि फर्स्ट लेडी मेलिना ट्रम्प यांचे नको ते फोटो व्हायरल करण्यात आले आणि खूप मोठ्या प्रमाणात ते सर्क्युलेट आणि व्हायरल करण्यात आले आणि त्याला एक बुकचा रेफरन्स पण देण्यात आला. ॲक्च्युली त्या बुकवर बंदी आहे, त्याचे 6,000 कॉपीज निघाल्या होत्या आणि ते बुक आता मार्केटमध्ये नाही आहे. तरी पण त्या बुकचा रेफरन्स देऊन त्यांचा चारित्र्यहरण करण्याचा प्रयत्न झाला आणि इनडायरेक्टली हे प्रेशर ट्रम्पवर टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. म्हणजे इस्रायल ही अशी एक शक्ती आहे की जी युएसवर प्रेशर आणते, युएसच्या ट्रम्पला कॉम्प्रोमाइज करायला लावते आणि हे वॉर परत त्यांना कंटिन्यू करायचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, ज्यावेळी युद्ध थांबवायचं असेल तर दोन्ही पार्टी डेस्परेटली एकमेकाला भेटायचा प्रयत्न केला पाहिजे. डेस्परेटली त्यांची इच्छा पाहिजे की आपल्याला भेटायचं आणि यातनं मार्ग काढायचा आहे. इथे मात्र सगळा बळजबरीचाच मामला झालेला होता. इराणची इच्छा नव्हती पण त्याला पकडून आणण्यात आलं आणि अमेरिकेचा नाईलाज होता म्हणून ते समोर आले, कारण की जन्मताचा एवढा मोठा रिटा होता आणि टॉकच्या टेबलवर बसले. पण यातनं काही झालेलं नाहीये. 21 तासामध्ये 12 ते 15 वेळा ट्रम्पशी कॉल करून JD व्हान्सनी शेवटी डिक्लेअर केलं, पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की हे काही आमच्याकडनं डील झालेलं नाहीये, इराणच्या हटवादीपणामुळे झालेलं नाहीये, असं इराणवर खापर फोडून JD व्हान्स परत अमेरिकेला गेलेले आहेत. बघूयात आता नेक्स्ट काय होतंय ते. इथेच थांबतो. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.